नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. पहा, काल आपण कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 कसे होते गणिताचे प्रश्न भाग 1 पाहिला होता. त्याच्यामध्ये आपण पहिले 10 प्रश्न पाहिले होते 20 पैकी. बेटा आज आपल्याला पहा कंबाईन ग्रुप सी मध्ये भाग 2 मध्ये आपल्याला आणखीन आज 10 प्रश्न पाहायचे आहेत. तर एक एक प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहू. चला बघा, जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न काय पहा. पहिला प्रश्न, आता पहिला जो प्रश्न आहे तो दिशाज्ञानावर आहे बेटा. तर काय म्हणतो बघा पहिला प्रश्न आपल्याला, की आदित्य आपल्या घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेला चालत आहे पहा. आता आपल्याला माहित आहे इकडं असते बेटा पूर्व दिशा. इकडं कोणती दिशा असते? पूर्व. इकडं असते पश्चिम दिशा. खालची दिशा असते दक्षिण आणि वरची दिशा कोणती असते रे? उत्तर. आता जर आपल्याला काम पडलंच तर आपण उपदिशा पण लिहू शकतो, आ इ वा ने. पण सध्या तर काही गरज नाही. पहा, आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. आता ठीक आहे, आता आपण काय म्हणू बेटा, हे आदित्यचं घर आहे. या ठिकाणी आदित्यचं काय आहे? घर. आदित्य आपल्या घरापासून कुणीकडे चालत जातो रे? उत्तरेकडे, म्हणजे वरच्या दिशेने. आदित्य आपल्या घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन, म्हणजे उजवीकडे वळतो म्हणजे आता इकडे वळणार, उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन, बघा, उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. पुन्हा इथून कुठे वळतो? डावीकडे वळतो आणि 1 किलोमीटर चालत जातो, है ना. 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळतो. मग आता लक्षात ठेवा, 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळतो म्हणजे इकडे वळतो. ठीक आहे, इकडे वळतो. तर आपल्याला विचारलं आता तो कोणत्या दिशेला चालत असेल, तर बेटा तुम्हाला असं वाटू शकते की आता तो उत्तर दिशेकडे चालत असेल. नाही, जर वरच्या दिशेने गेला तर उत्तर, तो डावीकडे चला ना. डावीकडे चला म्हणजे आपलं उत्तर केलं पाहिजे पश्चिम यायला पाहिजे. ठीक आहे, आता तो कोणत्या दिशेला जात असेल, त्याचं उत्तर यायला पाहिजे पश्चिम दिशेला जात असेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तो आता पश्चिम दिशेला जात असेल. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा काय पहा. राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? ठीक आहे, बघा किती व्यक्ती आहेत? 1, 2 आणि 3 व्यक्ती आहेत. आणि या 3 व्यक्तींच्या कधीच्या वयाची सरासरी दिली रे? 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी दिली. ठीक आहे, आपण त्या तिघांचं 5 वर्षापूर्वी वय काढू. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेटा आपण बेरीज काढू. चला, 5 वर्षापूर्वीची बेरीज किती असेल रे बेटा? तर 5 वर्षापूर्वीची सरासरी आहे 16 आणि व्यक्ती आहेत बेटा 3. 16 48 वर्ष. ठीक आहे, हे झालं. आता आजची बेरीज, आता बघू आपण आजची बेरीज किती असेल, त्या सर्वांच्या वयाची आजची बेरीज किती असेल. चला, 5 वर्षापूर्वी किती होते रे? 48. मग 5 वर्षापूर्वी 48 असेल त्यांची बेरीज, तर बेटा आज किती असायला पाहिजे बघा. 5 वर्षापूर्वी बेरीज किती आहे? 48. मग आज असायला पाहिजे 48 प्लस 5 गुणिले 3. गुणिले 3 का घेतलं? 3 व्यक्ती आहेत. चला, मग किती होणार? 48 अधिक 5 त्रिक 15. 48 मध्ये 15 प्लस करा. 8 आणि 5 13, 3 हातचे 1, 4 5 6 किती होणार? 63 वर्ष. त्यानंतर आता हे झाली आजची बेरीज 63. 5 वर्षानंतर बेरीज, 5 वर्षाने त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? मग 5 वर्षाने बेरीज किती असेल बेटा? तर आजची बेरीज किती आहे रे? 63 प्लस 5 वर्षाने म्हणजे 5 गुणिले व्यक्ती किती आहेत रे? 3, म्हणजे हे 63. 63 प्लस 5 त्रिक 15. 63 प्लस 15 किती वर्ष? 78 वर्ष. ही झाली त्यांची 5 वर्षानंतरची बेरीज. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी बेरीज आहे 48, आजची बेरीज आहे 63 वर्ष आणि 5 वर्षानंतरच्या तिघांच्या वयाची बेरीज आहे बेटा 78 वर्ष. आता आपल्याला विचारलं 5 वर्षानंतरच्या वयाची सरासरी किती? आता बघा आपला आन्सर काय असेल? सरासरी बरोबर सर्वांचं एकूण वय किती रे 5 वर्षानंतर? 78. आणि बेटा भागिले व्यक्ती किती आहेत रे? 3. मग सर्वांच्या एकूण वयाला व्यक्तींच्या संख्येनं भाग द्या. किती यायला पाहिजे? 3 दुनी 6 1 उरला आणि 3 6 18, म्हणजे त्यांच्या वयाची सरासरी 5 वर्षानंतर किती असायला पाहिजे?
26 वर्ष असायला पाहिजे, जे की आपल्याला दिसतो पर्याय क्रमांक 3. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी ही 26 वर्ष असायला पाहिजे. पण आता ही झाली लॉंग मेथड. तुम्हाला एक सांगतो बघा, आता शॉर्ट मेथडनं कसं जायचं, शॉर्टकट मेथडनं कसं जायचं पहा. हाच प्रश्न आपण शॉर्टकटनं सोडू. मला सांगा बेटा, या तिघांची 5 वर्षापूर्वी सरासरी किती आहे रे? 5 वर्षापूर्वी सरासरी किती आहे बेटा? 16. ठीक आहे, 5 वर्षापूर्वी सरासरी 16 आहे. मग आज सरासरी किती असेल? आज सरासरी असेल 16 + 5 किती? 21. ठीक आहे, आणि 5 वर्षानंतर त्यांची सरासरी किती असायला पाहिजे? तर 21 + 5 किती वर्ष यायला पाहिजे? 26 वर्ष. कारण प्रत्येकाचं वय 5-5 ने वाढेल ना, प्रत्येकाचं वय 5-5 ने वाढते म्हणजे सरासरी पण 5 ने वाढणार. 5 वर्षापूर्वी सरासरी 16, तर 5 वर्षानंतर प्रत्येकाचं वय 5 वर्षापूर्वी सरासरी आहे 16, मग आज म्हणजे प्रत्येकाचं वय 5-5 नेच वाढणार, म्हणजे सरासरी पण किती वाढणार? 5 ने. म्हणजे आजची सरासरी 16 + 5 किती? 21. आणि पुन्हा 5 वर्षानंतर प्रत्येकाचं वय 5-5 नेच वाढणार, म्हणजे 5 वर्षानंतरचं सरासरी किती असेल? 21 + 5 किती होणार? 26. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सर्वांच्या वयाची 5 वर्षानंतर सरासरी किती असायला पाहिजे? तर 26 वर्ष या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा बघा काय आहे, तर याला म्हणतो आपण लयबद्ध मांडणी. म्हणजे लयबद्ध मांडणी म्हणजे काय? आता ही मालिका दिली आपल्याला, बरोबर, इंग्रजी अक्षर आहेत आणि मध्ये काही रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत बेटा, आणि या रिकाम्या जागेमध्ये या 4 पर्यायापैकी एक पर्याय जर आपण भरला तर या मालिकेमध्ये एक लयबद्धता निर्माण होणार आहे. तर आपण याला पर्यायामधून पण जाऊ शकतो बघा कसं. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं बेटा, इथं एक किती वेळेस दिसतो रे? 2 वेळेस. इथं 3 वेळेस, इथं 4 वेळेस, इथं 5 वेळेस. म्हणजे याचा अर्थ ए हा 1-1 ने वाढत गेला. तुम्ही आता काय करतो बेटा, या ठिकाणी अनुक्रमे हा पर्याय रिकाम्या जागेमध्ये ठेवतो, डावीकडून उजवीकडे ठेवा. बरं इथं बी, इथं बी ठेवा, इथंही बी ठेवा, इथंही काय ठेवायचं आहे? बी ठेवायचं आहे, आणि इथं काय ठेवायचं बेटा? ए. सांगा आता याच्यामध्ये लयबद्धता कशी तयार झाली बघा. ए किती वेळेस आलं? 2 वेळेस. ए ए बी. ठीक आहे, ए ए बी. त्याच्यानंतर ए किती वेळेस आलं? 3 वेळेस. ए ए ए बी. त्याच्यानंतर किती वेळेस आलं बेटा? ए बघा ना, ए ए बी, ए ए ए बी, म्हणजे ए हा 1 ने वाढत चालला. पुन्हा ए ए ए ए आणि बी इथपर्यंत आलो आपण. आणि शेवटी काय झालं बेटा? शेवटी काय झालं पहा आता, की शेवटी ए आता 5 वेळेस येईल. ए ए ए ए ए आणि काय होणार? बी. पहा मग आता लयबद्ध मांडणी किती झाली? ए ए बी, ए ए ए बी, ए ए ए ए बी, ए ए ए ए ए बी, म्हणजे ए हा प्रत्येक वेळेस एकीने काय झाला? वाढत गेला. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 रिकाम्या जागेमध्ये ठेवल्यामुळं त्या मांडणीमध्ये एक लयबद्धता निर्माण झाली, म्हणून आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 जो आहे बेटा, तो बुद्धिमापन चाचणीचा आहे आणि त्याला म्हणतो आपण संख्या मालिका. ठीक आहे, मग बघू आपण आता या संख्या मालिकेमध्ये कोणता नियम असेल. पहिली संख्या बेटा 3.75, दुसरी आहे 5.00, तिसरी संख्या आहे बेटा 6.25, त्यानंतर चौथी संख्या आहे 7.50 आणि पुढची संख्या आहे 8.75 आणि समोर येणारी संख्या आपल्याला काय करायची आहे? शोधायची आहे. बघा बरं मग याच्यामध्ये काय नियम दिसतो? 4.25 चे 5 झाले है ना. मला सांगा कितीनं प्लस झाला असेल? इथं 1.25 ऍड झाले ना. त्याच्यानंतर 5 चे जर 6.25 झाले, 5 चे जर 6.25 झाले बेटा, तर इथं सुद्धा वाढ किती आहे रे? 1.25 नच वाढ आहे. पुन्हा 6.25 चे जर 7.5 झाले, 6.25 चे किती झाले? 7.5. 6.25 7.5 आणि पुढचे 25 पॉईंट, म्हणजे इथं सुद्धा वाढ किती झाली बेटा? 1.25 नेच वाढ झाली. त्यानंतर 7.5 चे 7.25, 7.5 8.5 आणि पुढचे 25 पॉईंट, म्हणजे इथं सुद्धा बेटा वाढ किती झाली रे? 1.25 नेच वाढ झाली. मग इथं सुद्धा वाढ कशी होणार आहे आता? इथं सुद्धा वाढ होणार आहे 1.25 ने. मग आता पुढचं पद आपल्याला कोणतं मिळायला पाहिजे? तर कशामध्ये? 8.75 मध्ये ऍड करा. किती? 1.25. 10 ला 0 हातचे 1, 10 ला 0
हातचे 1, 8, 9, 10, 10.00 म्हणजेच 10. तर उत्तराला पाहिजे आपलं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. म्हणजे ही जी मालिका दिली संख्यांची मालिका त्याच्यामध्ये चढता क्रम आहे आणि तो चढता क्रम जो आहे बेटा तो 1.25च्या फरकाने आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न 5वा. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतात. बघा काय सांगितलं. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे. ठीक आहे. चला आता बघा एक जर आपण विचार केला बेटा हा विद्यार्थी काय करतो जुनी माहिती गोळा करतो, पुन्हा त्या जुन्या माहितीची नव्या माहितीशी तुलना करतो, पुन्हा चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो आहे ना. तर तो कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे असं आपल्याला विचारलं. मला सांग बेटा निरीक्षण असेल का रे. नाही. निरीक्षण म्हणजे काय फक्त पाहणे है ना. निरीक्षण म्हणजे फक्त पाहणे. हा तर काय करतो जुनी माहिती गोळा पण करतो म्हणजे कृती करतो ना. निरीक्षण आपलं उतरवणार नाही. अनुकरण म्हणजे काय. अनुकरण म्हणजे दुसऱ्याचं पाहून जसंच्या तसं करणे नाही. अनुकरण पण नाही आणि पाठांतर सुद्धा होणार नाही. याचं उत्तर असेल बेटा मूल्यांकन. मूल्यांकन काय याचं उत्तर यायला पाहिजे मूल्यांकन. म्हणजे तो माहिती गोळा करतो नव्या माहितीशी जुनी माहिती गोळा करतो त्याची नव्या माहितीशी तुलना करतो पुन्हा त्याच्यामध्ये चुका शोधतो म्हणजे तो मूल्यमापन करत आहे ना. मूल्यमापन करत आहे म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी मूल्यांकनच यायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहता. क्रमाने येणारी संख्या ओळखायची आहे. बघा कोणकोणती संख्या आहे बेटा. संख्या कोणत्या आहेत बघा. 170 एक संख्या आहे. त्यानंतर आहे बेटा 197. त्यानंतर कोणती आहे रे 226. त्यानंतर आहे बेटा 257 आणि त्यानंतर आपल्याला विचारलं प्रश्नचिन्ह. ठीक आहे बेटा. बघा काय होईल मला सांगा. आपण जर या संख्यांचं बारकाईने निरीक्षण केलं तर हे संख्या अगदी वर्गसंख्येच्या जवळ आहेत. हे 170 कोणाच्या जवळ आहे 169च्या. मग असं होऊ शकते बरं. काय होऊ शकते 170 म्हणजे बेटा 13चा वर्ग प्लस 1 होऊ शकतो का रे. होऊ शकतो. 13चा वर्ग 169 प्लस 1 170. मग 197 काय होणार 14चा वर्ग प्लस 1 196 प्लस 1 197. त्यानंतर हे काय असणार 15चा वर्ग प्लस 1 15चा वर्ग 225 प्लस 1 226. हे काय होणार रे 16चा वर्ग प्लस 1 16चा वर्ग 256 प्लस 1 257. आणि बेटा मग या ठिकाणी काय यायला पाहिजे रे 17चा वर्ग प्लस 1 17चा वर्ग आहे 289 289 प्लस 1 जर केलं तर 290 उत्तर यायला पाहिजे. चला या ठिकाणी काय येईल तर बेटा आपलं उत्तर असायला पाहिजे 17चा वर्ग 289 आणि पुन्हा प्लस जर 1 केलं बेटा तर आपलं आन्सर या ठिकाणी यायला पाहिजे 290. ठीक आहे 290. पहा बरं पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 दिसतो. याला म्हणून आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची वर्ग प्लस 1 म्हणजे आपण त्याला काय म्हणू यांचा वर्ग प्लस 1 यानुसार ही मांडणी तयार झालेली आहे. ठीक आहे यांचा वर्ग प्लस 1. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा काय बघा. हा जो प्रश्न आहे बेटा पोलीस भरतीला आवडणारा आहे. पोलीस भरतीमध्ये असा प्रश्न असतो हमखास. पहा विचारलं आकृतीमध्ये त्रिकोण किती. या अगोदरही आपण पाहिलं होतं. क्रमांक द्यायचे 1 2 3 4 आणि काय बेटा 5 आणि सर्व संख्यांची काय करायची रे बेरीज. मला सांगा 1 पासून ते 5 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात. लक्षात ठेवा बेटा नैसर्गिक संख्यांची क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना पहिल्यांदा घ्यायचं रे बाळांनो शेवटची संख्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढची संख्या किती रे 5च्या पुढची संख्या 6 आणि त्याला बेटा भाग द्यायचा 2 न. आता भाग जाईल 2 त्रिक 6 आणि 5 त्रिक 15 म्हणा किंवा 3 5 15 म्हणा. आपलं उत्तर या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या पर्याय क्रमांक 2 म्हणजे किती यायला पाहिजे 15 यायला पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक किती 8. बघा काय म्हणतो. स्पंदनने 120 पानाच्या पुस्तकाचा 306वा भाग वाचला असेल तर त्याने किती पाने वाचली नाही. ठीक आहे बघा आता एकूण पुस्तक किती पानाचा बेटा 120 आणि स्पंदननं काय केलं 120 पानाच्या पुस्तकाचा 306वा भाग वाचला
असेल तर त्याने किती पाने वाचली नाही असं विचारलं. ठीक आहे, मग आपण बघू वाचलेली पाने बघू. वाचलेली पाने अगोदर आपण काढू बेटा. चला कसं वाचलेली पाने कसे काढणार? तर पुस्तकाला एकूण पाने किती आहेत रे? 120. आता 120 पानाच्या पुस्तकाचा 3/6 भाग वाचला. 120 गुणिले 3/6 करा. आता काय होणार? साइन गुणी 12 आणि समोरचा एक 0 आणि 20 त्रिक 60. किती पाने वाचली बेटा? 60. किती पैकी रे? 120 पैकी. मग आता न वाचलेली पाने, आता बघू आपण न वाचलेली पाने किती. तर बेटा एकूण पानं किती आहेत रे? 120 आणि त्याच्यामधून वाचलेले पानं 60 मायनस केलं बेटा, तर आपलं उत्तर न वाचलेले पानं किती यायला पाहिजे रे? 60. ठीक आहे, न वाचलेली पानांची संख्या किती? त्याने किती पाने वाचली नाही? उत्तर आहे 60 पाने वाचलेले नसतील. चलो आगे नेक्स्ट 9वा क्वेश्चन पाहता. प्रश्न क्रमांक 9 पहा बेटा. एका भाषेमध्ये थँक्स हा शब्द SKNTHA असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये स्टुपिड हा शब्द कसा लिहाल? आता एक लक्षात घ्या बेटा की या ठिकाणी थँक्स मधला बघा टी पण इथं आहे, एच पण आहे, ए पण आहे, एन पण आहे, के पण आहे, एस पण आहे. याचा अर्थ थँक्स या शब्दातले प्रत्येक अक्षर या संकेतामध्ये दिसतात. याचा अर्थ फक्त काय झाला असेल तर फक्त अक्षरांची जागा बदलली असेल. बघा कसं सांगतो आता, अतिशय सोपी पद्धत. THANKS बेटा यांना आपण क्रमांक देऊ. कसे? 1 2 3 4 5 आणि 6. आता थँक्सचं काय झालं रे? SKNTHA है ना. हा जो थँक्स शब्द होता बेटा तो असा लिहिला. आपण काय केलं पाहता, थँक्स या शब्दामधला हे जो थँक्स शब्द आहे त्याला क्रमांक दिला. 1 2 3 4 5 6. मला सांगा यस समोर आला म्हणजे कोणता क्रमांक समोर आला? 6. त्यानंतर के म्हणजे 5, एन म्हणजे 4, टी म्हणजे 1, एच म्हणजे 2 आणि ए म्हणजे 3. म्हणजे बेटा 1 2 3 4 5 6 च काय झालं रे? सांगा. 1 2 3 4 5 6 च काय झालं? तर 6 5 4 1 2 3 झालं. समोर आपण तेच करू ना. चला समोर आपल्याला तेच करायचं. पहा आता कोणता शब्द आहे? स्टुपिड. आता शब्द कोणता आहे बेटा? स्टुपिड. यस यस. ठीक आहे, खाली घेऊ. चला हे सोडून द्यावर. आता शब्द कोणता आहे? STUPID. बेटा हा शब्द आहे आता स्टुपिड. आता मी काय करतो, सरळ सरळ क्रमांक घेतो. 1 2 3 4 5 6. मला सांगा 1 2 3 4 5 6 च काय होणार आता? 1 2 3 4 5 6 च काय होणार? सांगा रे काय होणार आहे? 6 5 4 1 2 3. चला मग लिहून टाका. आता 6 नंबर कुणाचा याच्यामध्ये? डी चा. इथे लिहून टाका बेटा डी. 5 नंबर कुणाचा आहे रे? आय चा. 4 नंबर कुणाचा आहे रे? पी चा. 1 नंबर कुणाचा आहे बेटा? एस चा. 2 नंबर कुणाचा आहे रे? टी चा. 3 नंबर कुणाचा आहे रे? यू चा. शोधा असा पर्याय आपल्याला पर्याय आहे का? असायलाच पाहिजे. आपलं उत्तर असायला पाहिजे DIPSTU. पर्याय क्रमांक 2 DIPSTU. ठीक आहे, तर आपलं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. त्याच भाषेमध्ये स्टुपिड हा शब्द कसा लिहिला जाईल. ठीक आहे, चला आता एक शेवटचा प्रश्न पहा. हा जो प्रश्न आहे बेटा तो नातेसंबंधावरचा आहे. प्रश्न तो खूप मोठा दिसतो, पण मोठा जरी दिसत असेल तर आपण काय करू, फक्त महत्वाची माहिती पाहू. पहा एक नातेसंबंधाचा प्रश्न आहे आणि शेवटी तुम्हाला काय विचारलं तर दीप्ती आणि कोमल काय विचारलं बेटा? दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? ठीक आहे, मग आता आपण असं करू की दीप्ती आणि कोमलचं नातं सांगायचं ना, तर आपण बघा काय करू. राणी आणि सुरेश एक जोडपे असून, ठीक आहे, राणी आणि सुरेश एक जोडपे असून, ठीक आहे, राणी आणि सुरेश काय बेटा? एक जोडपं. जोडपं म्हणल्याच्या नंतर दोघांमध्ये क्रॉस चिन्ह असते. जोडपं असेल तर दोघांमध्ये क्रॉस चिन्ह, भावंडे असतील तर बरोबरच चिन्ह, आणि जर आपत्य असतील तर खालच्या दिशेने बेटा ॲरो असतो. राणी आणि सुरेश हे जोडपे असून त्यांना मेघा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. बघा राणी आणि सुरेश हे जोडपं आहे आणि त्यांना बेटा 2 मुली आहेत. कोण? एक आहे मेघा
आणि दुसरी कोण आहे रे? दीप्ती. त्या जोडप्याला 2 मुली आहेत, कोण? मेघा आणि दीप्ती. बघा दीप्ती मिळाली आपल्याला, जे आपल्याला पाहिजे होतं त्याच्यामध्ये दीप्ती मिळालं. चला आता पुढं काय म्हणते बघा, पुढं कोणतं वाक्य महत्वाचं आहे पहा. पुढचं वाक्य कोणतं महत्वाचं आहे तर या ठिकाणी पाहता पुढे काय म्हणते, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. ठीक आहे बघा, आता पुढचं एक वाक्य आहे पहा, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झालेले आहे. ठीक आहे, चला मग दीप्तीचं लग्न कुणासोबत झालं आहे बेटा? अनुराग सोबत झालं आहे. ठीक आहे, दीप्तीचं लग्न झालं आहे अनुराग सोबत. आणि पुन्हा पाहता पुढं काय म्हणते, झाले आहे, जो गरिमा व तुषार यांचा मुलगा आहे, निधी अनुरागची मुलगी आहे, कोमल ही अनुरागची बहीण आहे. बघा आता हे वाक्य महत्वाचं आहे. कोमल काय आहे बेटा? अनुरागची बहीण. मग कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल कोण आहे रे? अनुरागची बहीण. झालं. आता मला कोण कोण व्यक्ती पाहिजे होत्या? दीप्ती आणि कोमल मिळाल्या. दीप्ती पण दिसते, कोमल पण दिसते. म्हणजे टोटल प्रश्न वाचण्याची गरज नाही. कळलं का? आपल्याला फक्त काय करायचं होतं, दीप्ती आणि कोमलला मिळवायचं होतं. तर आपण काय केलं, या ठिकाणी दीप्ती आणि कोमल आपल्याला मिळाले. आपल्याला काय विचारलं मग बेटा? दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? मग दीप्ती कोण आहे रे? कोमलची. सांगा, दीप्ती आणि कोमलचे नाते काय? कोमलची वहिनी आहे, भाऊजाई. आणि या दीप्तीची ही कोण आहे? कोमल ननंद. ठीक आहे, खरं म्हणजे दीप्ती आणि कोमल असं विचारलं ना, म्हणजे भाऊजाई आणि ननंद असं पाहिजे होतं. पण या ठिकाणी ननंद आणि भाऊजाई असा पर्याय आहे, आणि दुसरीकडे भाऊजाई आणि ननंद असा पर्यायच नाही. त्याच्यामुळे आपल्याला हाच पर्याय निवडावा लागेल. ननंद आणि भाऊजाई असं त्यांच्यामध्ये रिलेशन असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कंबाईन गट क भाग 2 पाहिला. याच्यामध्ये आपण 10 प्रश्न पाहिले. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.